लकड़गंज पुलिस थाने की हद में फिरियादी सचिन इटनकर पर आरोपी गोपाल पिसे द्वारा जान से मारने के उद्देश्य से चाकू से वार किया गया, जिसमें सचिन गंभीर रूप से जख्मी हो गया। फिलहाल सचिन की हालत स्थिर है। वहीं निजी विवाद के चलते इस घटना को अंजाम दिया गया, ऐसा बताया जा रहा है। रात्री 8:20 वाजताच्या दरम्यान जे फिर्यादी म्हणजे ते जखमी आहे सचिन मारुतराव इटनकर वय 42 राहणार रामपेठ यांचा आणि त्यांचे शेजारी राहणारे आरोपी गोपाल मधुकर पिसे वय 44 यांचा जुन्या जागेच्या वादावरून वाद आहे। यातील जखमी यांनी म्हणजे सचिन इटनकर यांनी आरोपी गोपाल पिसे यांच्या नातेवाईकाचे घर घेतलेले होते। तर त्यामुळे मागील 5 वर्षापूर्वी त्याच्यातून त्यांच्यात घुसपूस चालू असते। 2020 मध्ये सुद्धा त्यांच्यात वादविवाद झाले होते। त्याच या 24च्या रात्री गोपाल पिसे यांनी अचानकपणे सचिन इटनकर फोनवर बोलत असताना रात्रीच्या दरम्यान येऊन चाकूने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने छातीवर पोटावर वार केले। त्यांना इमिजिएट स्टेवन स्टार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांचे बयान नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 307 प्रमाणे तपास सध्या PSI कोरडे पोस्ट लकडगंज येथील करत आहेत। आरोपीला अटक करून PCR घेण्यात आलेला आहे व उर्वरित तपास सुरू आहे। जखमींची तब्येत सध्या स्टेबल आहे। उर्वरित तपास PSI कोरडे यांच्या माध्यमातून सुरू आहे। दारू पिण्याच्या सवयीच्या आणि मोलमजुरी करण्याच्या हे आहे म्हणजे सवयीचा आहे, परंतु मोलमजुरी करतो। काही गुन्ह्यांचा रेकॉर्डची तपासणी सुरू आहे त्याची।